मुंबईतनं बातमी येते। मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेर 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसला स्थगिती देण्यात आली आहे। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। मध्य रेल्वेकडून मंदिर पाडण्याबाबत नोटीस आली होती। याच संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचं सांगत नोटीशीला स्थगिती दिल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे। त्याआधी मंगल प्रभात लोढा यांनी हनुमान मंदिरात आरतीही केली आहे। ठाकरे गटानं मंदिरात महाआरती करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र त्याआधीच भाजपनं नोटीशीला स्थगिती मिळाल्याचं जाहीर केलं। त्यामुळे ठाकरेंनी उचललेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याची भाजपनं पुरती हवा काढण्याचा प्रयत्न केलाय। मुंबईतनं बातमी येते। मुंबईत दादर रेल्वे स्थानकाबाहेर 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसला स्थगिती देण्यात आली आहे। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित झाल्याची घोषणा भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। मध्य रेल्वेकडून मंदिर पाडण्याबाबत नोटीस आली होती। याच संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचं सांगत नोटीशीला स्थगिती दिल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे। त्याआधी मंगल प्रभात लोढा यांनी हनुमान मंदिरात आरतीही केली आहे। ठाकरे गटानं मंदिरात महाआरती करणार असल्याची घोषणा केली होती, मात्र त्याआधीच भाजपनं नोटीशीला स्थगिती मिळाल्याचं जाहीर केलं। त्यामुळे ठाकरेंनी उचललेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्याची भाजपनं पुरती हवा काढण्याचा प्रयत्न केलाय।